नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितीन नारायण जारंडे, कृषी सहाय्यक, मुख्यालय सांगवी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ। मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्यासाठी फळबाग योजनेच्या बऱ्याच साऱ्या योजना 100% अनुदान तत्वावर देत आहे। काय कारण आहे याचे? का बरं शासन एवढं फळबागीसाठी आपल्याकडे फळबागीच्या योजना जाहीर करत आहे? काय महत्त्व आहे त्याचं आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कापूस, तूर, सोयाबीन सारखी पारंपरिक पिके आपल्या शेतामध्ये घेत आहात। आपण ह्या गोष्टीचा अभ्यास केला आहे का कधी, की सदर पिकाला जे काही खर्च लागतो त्यापासून आपल्याला उत्पन्न, बाजारभाव मिळतो का? नाही ना। तर त्यामुळे शासनाने आपल्यासाठी शाश्वत उत्पन्न निर्माण व्हावं हे एक त्यांचं पण धोरण आहे। त्या धोरणाचा एक भाग म्हणजेच फळबाग लागवड। आपण विचार करत असाल, फळबाग लागवड घेतल्यानंतर माझ्या शेतामध्ये साधारणतः फळबागेला फळधारणा होईपर्यंत माझी जमीन पडीत राहील, परंतु तसे काही नसून आपण त्या फळबागेमध्ये आंतरपीक म्हणून त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, गहू ह्यासारखे आंतरपीक घेऊन उत्पन्नामध्ये भर घेऊ शकतो। त्यानंतर फळबागेला फळधारणा झाल्यानंतर फळापासून पण उत्पन्न होतं आणि फळापासून उत्पन्न झाल्यानंतर आपण त्यामध्ये फळावर प्रक्रिया करून, जसं की आवळ्यापासून कँडी निर्माण करणे, संत्र्यापासून संत्रा बर्फी तयार करणे, त्यानंतर आपल्या सीताफळापासून सीताफळाचा गर काढणे, सीताफळ पावडर बनवणे, ह्यासारखे आपण उद्योग सुरू करू शकतो। ह्या उद्योगाकरिता आपण शासनाने PMFME जे की प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांतर्गत साधारणतः 35 ते 50% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे। तसेच 90% कर्जाची उपलब्धता आहे। त्याचप्रमाणे आपली जे काही फळपीक आहे त्या फळपिकासाठी डिस्टन्स मार्केट म्हणजे दूरच्या बाजारभाव आपल्याला मिळवायचा जर असेल तर त्यासाठी कोल्ड स्टोरेजसारखी योजना, पॅक हाऊससारखी योजना शासनाकडनं आपल्याला मिळते आणि आपल्या उत्पन्नामध्ये शाश्वतता निर्माण होते। तर आपण जाणून घेऊया ह्यासाठी फळबागेसाठी योजना कोणत्या शासनाने जाहीर केल्यात। ह्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत फळबाग लागवड, त्यालाच आपण पोकरा असं म्हणतो। तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आपण 0.20 हेक्टरपासून ते 6 हेक्टरपर्यंत लागवड करू शकतो। ह्यामध्ये लाभार्थी जो असतो तो लाभार्थी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी यामध्ये लाभ घेऊ शकतो। ह्यासाठी अर्ज जर आपल्याला करावायचा झाल्यास MahaDBT MahaIT ह्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वेबसाईटवर आपण नोंदणी करून त्याद्वारे आपल्याला अर्ज करता येतो। अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जाची निवड होऊन आपल्याला लागवडीकरिता पूर्वसंमती मिळते। त्यानंतर आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना। ह्यामध्ये लाभार्थी जे असतात, लाभार्थी अल्पभूधारक जे की 5 एकरच्या आत, 5 एकरच्या वर जमीन असेल तर SC ST आणि तो लाभार्थी हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक असावा। तदनंतर नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना, ह्या योजनेमध्ये संबंधित गाव हे पोकरा अंतर्गत म्हणजेच नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत निवडलेले असावे। त्या गावातील संबंधित कृषी सहाय्यकास आपण अर्ज देऊन त्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येतो। ह्या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये शाश्वतता निर्माण करता येते। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम संचालनालय नागपूरद्वारे रेशीम उद्योग ते की तुती लागवड आणि कीड संगोपन गृह हे पण आपल्याला त्यामध्ये घेता येतं। साधारणतः रेशीम लागवड अंतर्गत 4 लाख रुपयापर्यंत 1 एकरसाठी अनुदान आपल्याला उपलब्ध आहे। त्यानंतर आपल्या
यवतमाळ जिल्ह्याकरिता कोणते कोणते फळपिकांसाठी वातावरण सुटेबल आहे, त्यामध्ये आंबा, चिकू, पेरू, संत्रा, मोसंबी, लिंबू, फणस, ड्रॅगन फ्रूट, केळी इत्यादी प्रकारच्या फळपिकांना आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं वातावरण उपयुक्त असून सदर फळपिकाचा लाभ शेतकरी घेत आहेत. ह्यामध्ये प्रत्येक फळपिकासाठी शासनाने आर्थिक मापदंड वेगवेगळे दिले आहेत. जसे की आंब्यासाठी साधारणतः 1,43,000पर्यंत आहे. त्यानंतर पेरूसाठी 2,37,000पर्यंत आर्थिक मापदंड नेमून दिलेले आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत जवळपास 16 फळपिकांची लागवड करू शकतो. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण 83 फळपीक, वृक्ष लागवड, त्यानंतर फुलपीक, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, त्यानंतर मसाला पीक इत्यादी फळपिकाची लागवड आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करू शकतो. तर अर्जाची प्रक्रिया ह्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अशी आहे की संबंधित लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत मार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय घाटंजी येथे अर्ज सादर करायचा असतो. अर्जासोबत 7/12, 8, आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं जॉब कार्ड एवढी कागदपत्र, तसेच संबंधित ग्रामपंचायतचा ठराव, जे की जो काही आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड करतो ते ग्रामसभेच्या ठरावामार्फत करावयाचे असते. त्यामुळे त्याला तो ठराव आवश्यक असतो. तसेच नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अर्ज हा संबंधित गावच्या कृषी सहाय्यकाकडे 7/12, 8, आधार कार्ड, बँकेचं पासबुक देऊन आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तसेच ह्या योजनेअंतर्गत आपण आपले जे तालुक्याचे, आपल्या जिल्ह्यातील 16ही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आपण सदर योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये शाश्वतता निर्माण करू शकतो. धन्यवाद.